बरोबर आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आमच्या NDPS म्हणजे अँटी नार्कोटिक ड्रगच्या अनुषंगाने सतत कारवाया करण्यासाठी आम्ही डीबीच्या स्टाफला मॉनिटर करत असतो आणि त्याप्रमाणे जे डीबीचे आमचे PSI नाचण आहे गणेशपेठचे, त्यांना परवा सायंकाळी इन्फॉर्मेशन मिळाली होती की आज ड्रगच्या अनुषंगाने ते व्यक्ती येणार आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी मध्यरात्री त्या ठिकाणी सापळा लावलेला होता. ठिकाण होतं गणेशपेठच्या हद्दीतील कल्पना वाईन शॉपच्या बाजूला आणि त्याप्रमाणे संबंधित 2 व्यक्ती या पांढऱ्या बर्गमॅन गाडीवर आल्या आणि त्यांच्याकडे आपण विचारपूस केली असता त्यांच्याकडे 3 आपल्याला 22 ग्रॅम MD मिळालेला आहे आणि त्याबाबत त्यांना सविस्तर माहिती देता आली नाही आणि त्यांच्या कब्जात ते मिळाल्यामुळे आपण NDPS ऍक्ट अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केलेला आहे आणि त्या कारवाईमध्ये आपण CR नंबर 21/26 अन्वये NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्या आरोपींना दोघांनाही त्यातील आरोपी जो आहे तो एक आहे नीरज यादव वडधामना या ठिकाणी राहतो आणि दुसरा आहे तो साहिल भालेराव जो वाडी या ठिकाणी राहतो. ते दोघ जण या ठिकाणी आलेले होते आणि त्यांच्या कब्जात MD मिळाल्यामुळे आपण त्यांना या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे आणि त्या अनुषंगाने यांनी कोणाकडनं आणलेला आहे आणि कोणासाठी ते नेत होते या संदर्भाने आरोपींचा आणखीन एक शोध चालू आहे आणि उद्यापर्यंत त्यांची आम्ही पोलीस कस्टडी घेतलेली आहे. तपास चालू आहे. संपूर्ण कामगिरी कोणी आपल्या मार्गदर्शन केली आहे आणि याच्यासोबत किती दिवस मुद्देमाल मिळाला आहे का? संपूर्ण कामगिरी मी आपल्याला आता सांगितलं तसं माननीय पोलीस आयुक्त नागपूर शहर हे अँटी ह्युमन ड्रगच्या मी जसं तुम्हाला सांगितलं की माननीय पोलीस आयुक्त हे अंमली पदार्थ विरोधी अभियान अंतर्गत सतत संवेदनशील आहेत आणि त्या अनुषंगाने आमचे DB स्टाफ असेल, पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल, हा या अंमली पदार्थ विकणाऱ्या व्यक्तींवर सतत बारकाईने लक्ष ठेवून असतो आणि सरांनी दिलेल्याच आपल्या आदेशांप्रमाणे सूचनांप्रमाणे आणि आमचे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 3 श्री मदने साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिनियर PI तवाडे साहेब आणि DBचा स्टाफ आमचा स्पेसिफिक PSI नाचण यांनी याबद्दल माहिती मिळवली होती आणि त्या माहितीवर त्यांनी बारकाईने लक्ष ठेवलं होतं आणि यशस्वीरित्या त्यांनी ती कामगिरी पार पाडलेली. त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे का? किती रुपयाचं मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये एकूण त्यांच्याकडची गाडी, त्यांच्याकडचा तो मुद्देमाल जे आहे तो एकूण 1,45,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कब्जामध्ये आपल्याला एक चाकू सुद्धा मिळालेला आहे. तो चाकू देखील जप्त करण्यात आलेला आहे. आर्म ऍक्ट अंतर्गत आपण ती सुद्धा कारवाई केलेली आहे आणि याच्यामध्ये आणखीन आरोपी वाढण्याची शक्यता आहे.